क्या आप तैयार हो? जी हाँ। 1 2 3 We love you. We love you. We love you. सध्या मी खराडीमध्ये आहे आणि खराडीमध्ये आपण हा जो जनसमुदाय पाहताय तो ॲक्च्युअल कुठं मार्केटमध्ये वगैरे नाही आहे, तर ॲक्च्युअली इथं सुरेंद्र दादा फटारे फाउंडेशनतर्फे इथं रक्तदान भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केले गेलेलं आहे आणि शेकडो तरुणी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत आहेत आणि सुरेंद्र पठारे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. दादा, ही रक्तदान शिबिराची संकल्पना कुठून आणि कशी आली? कोविडमध्ये ज्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहिती परिस्थिती वॅक्सिन असेल किंवा ओव्हरऑल पॅन्डेमिकची परिस्थिती असेल, त्याच्याचबरोबर आपल्याकडे रक्ताचा मोठा तुटवडा झाला आणि त्यावेळेस प्रशासनाने सगळ्यांना अपील केलं होतं. तसे 4 वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही कोविडमध्ये याची सुरुवात केली होती आणि पहिल्याच वर्षी 1700पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केलं होतं आणि मग त्यावेळेस दर 26 जानेवारीला आम्ही घेतो. हे 4थं वर्ष आहे. दुसऱ्या वर्षी 3500, त्यानंतर 3700 अशा आकडेवारीमध्ये आम्ही केलेलं आहे आणि यावर्षी आम्ही 5000चा आकडा गाठण्याचा प्रयत्न करतो आहे. 26 जानेवारीचं औचित्य साधण्याचं कारण म्हणजे आज आपल्या सगळ्यांमध्ये इतर दिवसांपेक्षा अधिक थोडी देशभावना असते आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे लोक रक्तदान अधिक प्रमाणे करतात. जनरली जर आपण बघितलं तर रक्तदान करण्यासाठी आत्ताही तरुणी धजावतात, पण इथं तरुण आहेत, तरुणी आहेत, मध्यमवर्गीय मुलं पण आहेत किंवा काही मध्यवयस्क म्हणजे आपण म्हणतो ना ज्येष्ठ पण इथं रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण जे रक्तदान शिबिर घेतोय सर, त्याची ॲडव्हर्टाईज किंवा लोकांना तुम्ही आव्हान कशा पद्धतीने करता? आत्ता सोशल मीडियाचं माध्यम मोठ्या प्रमाणे आपण वापरतो आणि या परिसरामध्ये आता सगळ्यांना ही माहिती आहे की 26 जानेवारीला आपण रक्तदान शिबिर करतो. आमच्या याच्यामध्ये प्रामुख्याने आकडा मागच्या वेळेस महिलांचा होता. 350पेक्षा अधिक महिलांनी मागच्या वेळेस केलं होतं. आजही सकाळपासून तो आकडा 200पेक्षा जास्ती फक्त महिलांचा झालेला आहे. तर सगळ्याच प्रमाणात आता काही ज्येष्ठांना मर्यादा असते, ज्यांना BP शुगर अधिक असे त्रास आहेत ते रक्तदान करू शकत नाही, पण ज्यांना मेडिकली फिट आहेत ते ज्येष्ठसुद्धा आमच्या इथे रक्तदान आज करतात. आता तुम्ही म्हणता की प्रत्येक वर्षी आकडा वाढतच चालला आहे, तर या वर्षीचं एखादं टार्गेट तुमच्या डोक्यात असेल? टार्गेट असं काही नाही आहे. अधिक प्रमाणात व्हावं हीच इच्छा आहे, पण आपण टार्गेट ठेवलं तर नक्कीच आपण कॉन्ट्रीब्युशन जास्ती वाढू शकतो. अशा पद्धतीने आम्ही ते टार्गेट असं डोक्यात ठेवत नाही, परंतु मागच्या वर्षीचा आकडा वाढला पाहिजे अशा अपेक्षेने आम्ही काम करतो. नक्कीच. आपण जर बघितलं कोरोना काळामध्ये जसं ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं अक्षरशः लाखो लोकांचे प्राण गेले, तसंच रक्ताविनासुद्धा लाखो लोकांचे प्राण गेले आणि रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा राहावा यासाठी हा जो संकल्प सुरेंद्र पठारे यांनी केला आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याचं आज तुम्ही बघताय ह्या गर्दीमध्ये जास्तीत जास्त शेकडो तरुणी या रक्तदानामध्ये सहभाग घेतलेले आहेत आणि यांच्या या सामाजिक कार्यास आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. कंचोडी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.